नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी तांबले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमची काय मतं असतील ती टाकायला विसरू नका, हे मलाही जरा बरं वाटेल। आज आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावर थोडंसं पाहणार आहोत। आता आपण प्रत्येक वेळी आजपर्यंत कोणकोणत्या वृक्षापासून कोणकोणत्या फळांपासून साली वगैरे यांच्यापासून औषधं तयार केली जातात याचा थोडासा अभ्यास केला आहे। अजून आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे, पण पहिल्यांदा हा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते हे लक्षात घेणं आवश्यक आहे, आणि ते म्हणजे वनस्पती। कोणत्याही वनस्पतींपासून त्याची मुळं, पाळं, पानं, खोड या सगळ्या फुलातल्या पाकळ्या, पाकळ्यातल्या बिया या सगळ्यांपासून कशी औषधं तयार करतात हे मी सांगत गेलेली आहे। पण या सगळ्या वृक्षांचं महत्त्व काय आहे त्याआधी पहिल्यांदा आपल्याला वृक्ष माहिती असणं आवश्यक असतं, आणि ते मी आज थोडंसं तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी सांगणार आहे। आत्तापर्यंत आपण पुष्कळ वनस्पतींचा अभ्यास केलेला आहे। आता आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वनीकरण। आता पूर्वीच्या काळी आमची संस्कृती विचारवंत, संत, महंत, वैज्ञानिक, सामान्यचे आणि शेतकरीसुद्धा, सामान्य माणूस शेतकरीसुद्धा या वनस्पती लावून त्या जीवन हे एक आपलं आराध्य दैवत आहे असं समजून त्या वनस्पतींची जोपासना करीत असत। साधा आपण बघा पातीचहा, ते मी सगळ्या तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण आत्ता मी फक्त पातीचहाचं नाव घेतो। गवत आहे, गवत असं वाढत जातं, पण त्या पातीचहाचा किती उपयोग आपल्याला होतो माहिती आहे। आणि आत्ता तर या सीझनला सर्दी, खोकला, खोप याच्यासाठी तो अतिशय गुणकारी आहे, ते पुढे पाहणार आहोत। शेतकरीसुद्धा आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधावरती ही सगळ्या वनस्पती लावित असतो। हे जीवन एक आनंदगीत, आनंद गाणारं असे आहे। आला आनंद आपल्याला खऱ्या अर्थाने लुटायचा असेल तर पाण्यात जसे आपण महत्त्व देतो, पाण्याला पण महत्त्व देतो, पाणी जीवन म्हणतो, पण त्याला पाणी नसेल जीवन नाही, जगताच येणार नाही। तसंच त्याच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही। एक वेळ अन्नाशिवाय जगू शकू, 4 दिवस 8 दिवस कसे तरी, पण पाण्याशिवाय जगणं शक्यच नाही। तसेच वृक्ष, परमेश्वराने आपल्याला या सर्वांचे केवढे मोठे भांडार दिलेले आहे। परमेश्वर ज्याने सृष्टी निर्माण केली तो, आणि ते वनीकरण आणि हे सगळं त्याने केलेलं आहे, त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून त्याची जोपासना करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं। आता आपण त्या गोष्टींचा उपयोग करतो का, त्यांना आपण जपतो का, हाही आपण आपल्याला एकदा प्रश्न विचारावा। की आपण झाडं लावतो, झाडांची किती जोपासना करतो, किती वाढवतो, किती वेळा पाणी घालतो, किती वेळा खत घालतो, हे सगळं विचारपूर्वक जर आपण झाडाची जोपासना केली तर त्याच्यापासून आपल्याला भरपूर जीवनामध्ये फायदे होऊन वनौषधी आपण आपल्या घरातल्या घरात तयार करू शकतो। या निसर्गातल्या प्रत्येक वृक्षाचा आपल्याला उपयोग आहे। धार्मिक, आर्थिक, आयुर्वेदात, आनंदासाठी प्रत्येक गोष्टीत आणि कार्यात आपणास त्याचा उपयोग होतो। अनेक वृक्ष धार्मिक गोष्टींसाठी सुद्धाही वापरले जातात। पूजा पठण करण्यासाठी विष्णू सहस्रनामातही काय म्हटलेले, ओम वृक्षाय नमः, वृक्षाला सुद्धा ओम म्हटलेले, नमः कुठे विष्णू सहस्रनामात। प्रत्येक अध्यायात काशी विश्वेश्वराच्या 11व्या अध्यायामध्ये सुद्धा वृक्षांना किती महत्त्व दिलेलं आहे, तुम्ही जर नीट वाचलं तर आपल्या लक्षात येईल। हे सगळं करण्यासाठी प्रत्येक बाबतीत, प्रत्येक अध्यायात, प्रत्येक याच्यामध्ये जे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये वनस्पतीशास्त्राला बहुमोल महत्त्व दिलेलं आहे। कारण निसर्गाने, परमेश्वराने हा जो निसर्ग निर्माण केलेला आहे तो आपल्यासाठी केला आहे, त्यांच्यासाठी नव्हे। विष्णूने ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती केली तेव्हा प्रत्येक वृक्षाचं महत्त्व काय ते आपण जाणून घ्यायचं, आणि त्याच्याप्रमाणे जर आपण छान अभ्यास करून त्याचा विनियोग, त्याचा उपयोग आपण आपल्यासाठी
कुटुंबासाठी किंवा डॉक्टर म्हणून सगळ्यांसाठी केला तर ते खरोखर बहुमोल असं ठरेलं. आनंदासाठी आहेत तो अनेक वृक्ष धार्मिक गोष्टींसाठी सगळ्यासाठी उपयोगात होतो. पिंपळ, वड, बेल, प्राजक्त, तुळस, सर्व प्रकारची फुलझाडं, चंदन, आंबा, सुपारी, नारळ, कितीतरी अशी विड्याची पानं मी परवा सांगितलेलंच आहे. विड्याच्या पानाचा किती उपयोग, त्या पान कसं वापरायचं, काय त्याच्यात वाईट आहे काय चांगलं आहे, हे सगळं मी गेल्या आठवड्यामध्ये व्याख्यानात प्रवचनात सांगितलेलं आहे. जंगलातील वृक्षांचा सुद्धा अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर बेलाचं झाड, बेलाच्या झाडाचं मी सांगितलंच आहे. हे झाड अतिशय उपयोगी पडणारं आहे. बकुळ म्हणा, त्याच्यानंतर कितीतरी झाडं असे आहेत, नुसतं पुराणातच नव्हे तर ऐतिहासिक काळातही. आता पुराणात काय सांगितलं, झाडं लावा, पोथीमध्ये सांगितलं झाडं लावा, त्याचा उपयोग काय, पण तसं नव्हे. पूर्वीच्या काळीसुद्धा कितीतरी ऐतिहासिक काळात वृक्षपूजा केलेली आहे आणि ही वृक्षपूजा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेली आहे. सम्राट अशोक राजा ज्या वेळेला राजा होता त्यावेळेला त्यांनी सामान्यतः आर्य काळात मोहेंजोदडो हडप्पा संस्कृतीच्या काळात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून पथपथावरती म्हणजे जाण्याच्या मार्गावरती त्याने काय प्रत्येकाला विश्रांती घेता यावी, त्याच्यानंतर त्या पानांचा आपल्याला उपयोग व्हावा, सावली व्हावी, या सगळ्यांसाठी याने काय केलेलं आहे, त्याने ही झाडं लावलेली आहे. या उद्देशातून राजे आपापल्या राज्यात असंख्य विविध प्रकारचे मोठमोठे वृक्ष, पिंपळ, वड, हे खूप मोठी सावली देणारे वड आहेत, आंबा, फणस. आता तुम्ही जर या जंगलात फिरत असाल तर तुम्हाला याची कल्पना आलीच असेलच किंवा येत असेल, नसेल तर फिरून बघा. काळजी घेऊन जनसेवा या उद्देशातून या राजे लोकांनी सुद्धा आपल्या प्रजेसाठी, पांथस्थ, प्रवासी, या सगळ्यासाठी, केवळ आपल्या लोकांसाठी नव्हे, प्रवासी जे आहेत, पांथस्थ आहेत, त्या सगळ्यांसाठी हे नियोजन त्याने केलेलं होतं अनेक राजे लोकांनी. त्यानंतर एक लक्षात घेण्यासारखं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरला सुद्धा सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, ज्या वेळेला रायगड बांधण्याचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला त्याने ठणकावून सांगितलं होतं आणि नुसतंच नव्हे तर त्याने आज्ञापत्रात असं म्हटलेलं होतं की एकाही झाडाला हात लावायचा नाही, झाडं सुरक्षित राहूनच हे सगळं काम करायचं आहे. हे शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या सरदारांना सांगितलं होतं. समर्थ रामदासांनी तर काय कितीतरी ठिकाणी झाडं आणि त्या झाडांपासून औषधी वनस्पती तयार करण्याच्या दृष्टीने लिहिलेलं आहे, कविता केलेल्या आहेत. ते म्हणतात, प्रसंग निघाल्यास व्हावे, बागेमध्ये काम लावावे, म्हणून घेतली काही नावे, त्यातील काही फुलं झाडे, फळझाडे, मोठमोठे सदाहरित वृक्ष, आंबा, फणस, आपटा, पिचड, बेल, वड, पिंपळ, चिंच, पळस, पांगारा, किती नावे सांगावी, मंदार, चंदन. ऋषीमुनींच्या आश्रमात झाडांना पाणी घालणारी शकुंतला ती तर झाडांजवळ बोलत असे आणि ज्या वेळेला ती आपल्या पतिदेवाकडे चालली त्यावेळेला प्रत्यक्ष ऋषीमुनींनी तिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि अशा या पद्धतीने कितीतरी झाडं सगळीकडे लावलेली आहेत आणि भगवत म्हणजे विश्वासाने बाबतीत भक्त श्रेष्ठ आहेत आणि हे सगळं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं, मोलाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि अशा या वनस्पतींपासून चाफा नुसता म्हटलं आपण, चाफा बोले ना, चाफा बोले ना आपण म्हणतो ना, तर चाफ्याच्या सुद्धा चिकाचा कितीतरी आपल्याला उपयोग होतो. पण आपण त्याचा प्रयोग आपण काय करतो, दुकानात जातो, फेविकॉल द्यावं, एक बाटली घेतली, आणली, चिकटवलं, काम झालं. आपण करून पाहायला पाहिजे. आपल्या या वनस्पती इतक्या आपल्याला प्रभावी आणि सगळं काही देणारे आहेत आणि म्हणूनच म्हणतो की हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहेत, ते आपले नातेवाईक आहेत, आपल्याला सगळं देणारे आहेत आणि म्हणून त्याला असा उद्देशाने सोयरे असं म्हटलेलं आहे. आणि सोयरे म्हणण्याचं कारण तेच आहे. आता असे अनेक वृक्ष आहेत. कोणकोणते वृक्ष आहेत तर इथेच बघा आता कसं सांगत आहे.
चैत्र वैशाखामध्ये काल मी सांगितलं तुम्हाला की चैत्र महिना सुरू झाला, पण चैत्र महिना कोकिळा ओरडते, पण कोकिळा लबाड आहे. ती चैत्र महिन्यामध्ये झाडावर सगळ्या पक्ष्यांबरोबर फिरत असते, पण कू कू एवढं करते, पण ताला सुरात जात नाही. प्रत्यक्ष ज्या वेळेला वसंत ऋतू चालू होतो त्या वेळेला ती सुंदर तालामध्ये पहाटेपासून 5:30ला कोकिळा ओरडते. ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तिलासुद्धा कसं काय कळत असेल हो? कोणी तिला शाळा काढली का? शिकवायला दिलं आहे कोणी की चल आता चल, पहाट झाली, ओरड, आता संध्याकाळ झाली, आता झाडाझुंबर. हे प्राण्या पक्ष्यांनासुद्धा या निसर्गाचं एवढं ज्ञान आहे, आपल्यापेक्षा किंबहुना जास्त असेल असं मला माझ्या व्यक्तिगत मनाला वाटतं. तुम्हाला मी म्हणत नाही आहे. तर हे वसंत ऋतूचं जे आहे सगळं वर्णन, तर कोकिळा गाते पहाटे. ती वसंत ऋतू संपेपर्यंतच गाते. पण एक लक्षात ठेवा, वसंत ऋतू कधी संपतो? एक पान आहे झाडाची, आता बघा हळूहळू झाडाची पानं गळायला लागले. ते लाल फुलं असतात, पानं असतात ना झाडाची, त्यांची आता पानं गळायला लागलेत. आमच्या इथे बागेत ते झाड आहे, झाडावरती आता 25 पानं येते. पहिला बहरलेला होता. तर ते काय असतं, तो वाळ सांगतोय, वाळलेलं पान हळू तुमच्या कानात येऊन सांगतोय. काय सांगतोय? गळताना सांगतो, वसंताचे आगमन होत आहे, आनंद लुटा, मजा करा, फळं फुलं पानं सगळ्याचा आनंद लुटून भरपूर मजा करा, खा प्या, साठवण करा. प्रत्येकाच्या गोष्टींचं निसर्गातून मिळालेलं जे काय काय गोष्टी आहेत त्याची साठवण करून औषधं, पाणी, रस, सरबतं सगळं करा. आंब्याचा फणस साठवा, नारळाचा फणस साठवा, आंब्याचा फणसाचा फणस साठवा, आठवून ठेवा. चातुर्मासात आपल्याला खायला. अहो किती ज्ञान त्याने दिले आहे झाडाने, पण आपण त्याचा किती उपयोग करतो आहे. आता आंबे यायला लागल्यानंतर आंब्याचा रस आपण मोरांबा करतो, हे करतो. फणसाचा रस, फणस आठवायचे, त्याचा फणस गरे आणि त्याचा रस काढून ठेवायचा आणि तो पावसाळ्यामध्ये मस्तपैकी अभ्यास करताना एकीकडे खायचा किंवा नुसतासुद्धा खाल्ला तरी जातो. तर वाळल्याच्या आता पान वाळायला वेळ आहे अजून. आत्ता हिरवं पान व्हायला लागलं आहे, वाळलेलं नाही आहे, गळत नाही आहे. पण ते आधीच तो सांगते बघा, वाळकं पान म्हणजे पान गळायला लागलं की गळताना ते पान काय सांगतं माहिती आहे? वसंताचे आगमन होत आहे, सावधान, आता वसंत ऋतू येतोय. वसंत ऋतूमध्ये जे जे काय तुम्हाला आनंद मिळेल, जे जे काय तुम्हाला घ्यायला मिळेल, पानं फुलं फळं, या सगळ्याचा स्वीकार करा, त्याची साठवण करा. त्याच वनौषधी आहे. वनौषधी म्हणजे दुसरं काही नाही आहे. पहिल्यांदा वृक्षांचा अभ्यास करा आणि मग औषधांचा अभ्यास करा. नुसता औषधांचा अभ्यास चालत नाही. तर वसंताचे आगमन होत आहे. वसंत सुगंधाने, रंगाने, फुलाने, फळाने उधळण करतोय. त्याचा आनंद लुटा. वाऱ्यावर, झोतावरती, वृक्षांच्या तालावर फळाफळांच्या सुगंधातून तो येतोय. पण लक्षात घ्या, तो काय सांगतोय बघा. आणि तो सांगतोय, मी लगेचच जाणार आहे, जास्त दिवस राहणार नाही. फक्त वसंत ऋतू. तुम्हाला ऋतू किती येते माहिती आहे? पहिली दुसरीच्या ह्याच्यामध्ये ऋतू आहेत दिलेले. पहिली दुसरीच्या मुलांच्या ऋतू दिलेले आहेत, ते तुम्हाला माहिती असतील. आपणही शिकलेले आहोत ते. वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, ते सगळे ऋतू आहेत. ते 2 महिन्याचा एक ऋतू. तर ते मी लगेचच जाणार आहे. काय काय करून घ्यायचा, आनंद लुटायचा आहे तो माझ्याबरोबर लुटा. कारण हा वसंत ऋतू म्हणजे भगवान काल मी सांगितलं की चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूतील श्रीकृष्ण. ते सांगतायत मार्गशीर्ष माझा महिना म्हणजे मीच आहे. मार्गशीर्ष मी आहे आणि वसंत ऋतू ही मीच आहे. वसंत ऋतू संपला की मी चाललो, मग मी नाही. म्हणून म्हणते की आत्ता तुम्ही लुटून घ्या सगळं काय ते, मजा करा. चैत्र वैशाख आगमन होतो चैत्रामध्ये आणि फुलाफळांनी बहरलेला असतो. वसुंधरा सुगंधित, कोकिळा गाई सुंदर गान आणि वसंत ऋतूचे आगमन चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये होतं आणि सगळीकडे आनंदी आनंद झालेला असतो. आणि अशा वेळेला या पाना फुलांचा
आपण उपयोग करून घ्यायचा असतो. आता असंच ऋषीमुनीसुद्धा काय सांगतायत बघा. आयुर्वेदामध्ये त्याने सांगितलं आहे, ब्रह्मा प्रज्ञात मेघांचम देही वनस्पते आयुर्बल यशो वर्च प्रज्ञा पशून वसनी च. हे वनस्पती प्रतीकाच्या रूपात तुळशीचे रोपटे घरात लावा. त्याचं पूजन केलं. सर्दी किंवा ताप असेल ताबडतोब नाहीसे होईल. आयुर्वेदिक गुण ते आपण परवा पाहिलंच आहे. त्याच्यानंतर भगवंताला पानं फुलं सगळं प्रिय आहे, ते तुम्ही साठवून ठेवा. चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकवणारी भारतीय संस्कृती, आपली संस्कृती, सर्वत्र कृतज्ञता व्यक्त करणारी महान आपली संस्कृती, तिच्या अंतरात्म्यात पांघरण्याची गरज आहे. आपण तसे भावपूर्ण अंतःकरणात फुलून तिची साठवण करूया. सीमित न ठेवता पशुसृष्टीवर आणि वृक्ष वनस्पतीवरही प्रेम करायला लागलो तर नंदनवन आपल्या घरातही नक्कीच होऊन आपल्या घरामध्ये कधी कुणालाही रोगराई होणार नाही, खोकलासुद्धा येणार नाही. प्रयोग करून बघा. आता यज्ञामध्ये कर्मयोग आणि तुळस काय म्हणते, मी पापाहरणी पुण्यदे नारायणी. तुम्ही रोज तुळशीला पाणी घाला, तुळशीच्या जवळ 5 मिनटं बसा. तुम्हाला माहिती आहे शीतळा सप्तमी, तुम्ही एकदा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही कधी बघा मागे व्हिडिओचे. शीतळा सप्तमीचं महत्त्व काय, तर हे तुळशीचं महत्त्व त्याच्यात सांगितलेलं आहे. जर तुम्हाला नसेल कळलेला तर मला तुमच्या बॉक्समध्ये टाका आणि तुम्ही बॉक्समध्ये कळवा ना मला काय काय ते मी सांगते तुम्हाला. अजून पुष्कळ आपल्याला वनस्पती आणि औषधं बघायची आहेत. तर काय सांगते आहे की हे आपलं जे सगळं वनस्पतींचं आणि सगळं आहे ते आपण सगळ्यांनी अभ्यासपूर्ण, आपल्याकडे वनस्पतींची आयुर्वेदिक पुस्तकं आहेत. माझ्याकडे तर एवढेली 2-4 पुस्तकं आहेत, त्याच्यावरनं मी अभ्यास करून सांगते. मी काही वरना पडलेली नाही, तुमच्यापेक्षासुद्धा मी कमी असेल बुद्धीने, पण मी अभ्यास करून सांगण्याचा प्रयत्न करते. तो तुम्ही आनंदाने ऐकता. खूप जणांचे मला काहीतरी मेसेज येतात, म्हणजे कॉमेंट्स येतात, चांगल्या असतात त्या सगळ्या. एकीने ते दिला, मी आयुर्वेदाचा अभ्यास करते, मला खूप ज्ञान मिळतं आहे त्याच्यात, असं खूप जणांनी मला कळवलं तर मलाही आनंद होईल. आणि असे जे वृक्ष आहेत ते सगळे वृक्ष, ती फुलं, वृक्षाच्या प्रत्येक अवयवाचा आपल्याला उपयोग होतो आहे हे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने हे जे वृक्ष आहेत आणि वृक्षवल्ली आपण म्हणतो ती सगळी प्रमाणात आहेत, ते सगळं जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं आहे. आणि तुम्हाला सांगते विशेष म्हणजे तुम्ही जर चिपळूणजवळ परशुराम गाव आहे, परशुराम म्हणजे जमदग्नी आणि रेणुका मातेचे सुपुत्र, अत्यंत पराक्रमी बुद्धिमान असा परशुराम. त्याने कोणते पर्वत निर्माण केलेले आहेत, तर त्याने मोठमोठाले पर्वत निर्माण करून त्या ठिकाणी आपलं वास्तव्य निर्माण केलं आहे. समुद्राला हटवून कोकणभूमी तयार केलेली आहे तो परशुराम. दररोज परशुराम आणि व्याडेश्वर हे पहाटे एकमेकाचं दर्शन घेतात आणि मगच ते आपापल्या जागेवर जातात. तुम्ही जर व्याडेश्वराची पोथी वाचलीत 7 अध्यायांची, माझ्याकडे 2 पोथ्या आहेत, तर ती वाचलीत ना तर त्यात सगळा अर्थ दिलेला आहे त्याच्यामध्ये की परशुरामाने या व्याडेश्वर आणि परशुरामाची किती एकजुटी आणि किती साम्य आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचं असं हे सगळं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे या सगळ्यामध्ये प्रत्येक ऋषीमुनींनी आणि प्रत्येकाने आपापलं कार्य केलेलं आहे. आणि मग काय म्हणतात की ऋषीमुनी म्हणतात की आम्ही सगळं केलं, ऋषीनेच केलेलं आहे. आणि हे सगळं करीत असताना सगळ्यात महत्त्व म्हणजे आपण त्या वनस्पतींची जोपासना करणे. आज काय चाललेलं आहे ते मी काही सांगणार नाही. आपण सगळेजण डोळे उघडून पाहतो आहे आणि आपल्याला काही बोलायचं नाही. फक्त आपल्या आजूबाजूला असलेल्या वृक्षांचा आपण चांगला उपयोग करून घ्यायचा, वनस्पतींचा उपयोग करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने या झाडाझुडपांचा सगळ्याचा कसा उपयोग होतो तो आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कितीतरी वृक्ष आणि कितीतरी झाडं माडं आपल्याला पाहायला मिळतात.
आत्ता मी सांगत होते परशुराम, त्याने कोकण प्रांत निर्माण केला. त्या परशुरामाने महेंद्री पर्वत, महेंद्र पर्वत म्हणजे तिथेच नाव फक्त महेंद्र पर्वत, तिथे त्यांनी आपण आश्रम बांधून राहिले. तिथे परशुरामाचं सुंदर मंदिर चिपळूणजवळ आणि खेड आणि चिपळूणच्या मध्ये आहे. तिथे त्या परशुरामाच्या मंदिराच्या बागेत तुम्ही जर गेलात तर बघा, निरनिराळ्या वृक्षांची, निरनिराळ्या नक्षत्रांची झाडं लावलेली आहेत. ती मी नक्षत्राची नावं सांगते, ऐका. सूर्य, रुईचं झाड लावलं आहे, त्याला सूर्य हे नाव दिलं आहे. रुईचं झाड लावलं आहे, त्याला सूर्य हे नाव दिलं आहे. पळसाचं झाड लावलं आहे, त्याला चंद्र हे नाव दिलं आहे. अभ्यास पूर्ण आहे सगळं, उगाचच नावं दिलेली नाही आहे. त्याच्यानंतर दुर्वा लावल्या आहे, त्याला राहूचं नाव दिलं आहे. त्याच्यानंतर औदुंबर, त्याला शुक्राचं नाव दिलं आहे. आघाड्याला बुधाचं नाव दिलं आहे. पिंपळाला गुरुचं नाव दिलं आहे. दर्भ केतूचं नाव दिलं आहे. शमी शनीचं नाव दिलं आहे. आणि मंगळाला खैरव. अशा सगळ्या नक्षत्रांची झाडं लावली तिथे परशुरामाच्या देवळाच्या बागेत. म्हणजे तिथे सुद्धा किती त्याचं म्हणजे आपल्याला ज्ञान मिळावं. तुम्ही गेलात आता मला माहिती नाही कोण कोण तिकडे गेलेलं होतं, पण एकदा हे बघण्यासाठी तरी जा. सुंदर मंदिर आहे. आणि असं आता दारापर्यंत रक्षा झाला आहे. पहिल्यांदा पाखाडी उतरून जायला लागायचं, पण आता सरळ अगदी दरवाजापर्यंत गाडी जाते. आणि अतिशय सुंदर म्हणजे तिथून परत येऊ नये असं सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे. असं तिथे परशुरामाचं मंदिर आहे. परशुराम महेंद्री पर्वतावरती राहतात, उंच पर्वतावर तिथे ध्यान करीत बसलेले आहेत. कारण त्याने कोणाला वशिष्ठ ऋषींना सगळी दान देऊन टाकलं होतं आणि तिथे आपण राहायचं कसं दिल्यानंतर, म्हणून तिथे त्याने स्वतःसाठी हा पर्वत बांधून तिथे ते राहत आहेत. आणि असं हे सगळं म्हणजे एकाच ऋषी म्हणू नका, वृक्ष म्हणू नका, सगळे झाडं झुडं झडपं आपण जर नीट अभ्यास केला ना तर आपल्या ज्ञानात पण भर पडेल. आणि आपल्याला सृष्टीची एवढी निर्मिती झालेली आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला कळेल की आपण खरंच पाहिलं तर कितीतरी आहे, न पाहिलं तर काहीच नाही आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीने ही झाडं लावलेली आहेत. त्या झाडांचा औषधी वनस्पती म्हणून आयुर्वेदामध्ये झाडं लावल्यानंतर त्याचा उपयोग ऋषीमुनींनी सुरू केला. कारण झाडं नसती तर त्याने काय केलं असतं, वृक्षापासूनच या वनस्पती तयार होऊन हे सगळे औषधं निर्माण झालेली आहेत ना. आणि छोटं झाडसुद्धा काय, झाडं ते झाडांच्या जन्मापासून मोठं होऊन सगळं तुम्हाला देत आहे. पानं म्हणा, फुलं म्हणा, फळं म्हणा, सगळं सगळं देत आहे तो. आणि शेवट तो म्हणतो आहे की तू मला सावली नाही दिली, मी तुला सावली देतो, पण तू मला पाणी नाही घातलं तर काय, तर मी काय ते सांगतो. आणि तो झाड म्हणतो आहे की मी जरी झाड पडायला झालो, मी म्हातारा झालो, माझ्या फांद्या कापून टाकल्या, तू झाड म्हणून तू तुझ्या कशाला उपयोगाला आणलं, तरीसुद्धा शेवटपर्यंत मी तुझ्या जळवणाला सुद्धा उपयोगाला पडेल. म्हणजे माझ्या प्रत्येक रोप वर येईपासून झाड पूर्णपणे नाहीस होईपर्यंत मी तुझ्या उपयोगाला पडेल, इतकं झाड त्या माणसाला सांगतोय. आणि ते इवलंसं रोपटे सुरुवातीला ते काय सांगताय ते ऐका. काल मी जसं फुलांचा संदेश सांगितला तसे रोपट्याचं इवलंसं रोपटं आपल्याला काय सांगताय जरा नीट ऐका आणि बघा काय गंमत आहे ती. इवलंसं रोपटं मी एवढंच आहे. तू म्हणालास तर मरून जाईल. आता तू म्हणालास म्हणजे काय, पाण्याने घातलंस तर मरून जाईल मी कुंडीतल्या कुंडीत. हे अर्थ समजून घ्या. ओंजळभर पाणी दे मला, आयुष्यभर तुझ्या कामी येईल. जास्त नको मला, ओंजळभर पाणी घातलंस ना तर मी जगेन आणि तुझ्या कामी येईल. कामी येईल म्हणजे फळं फुलं पानं सगळं सगळं तुम्ही तुला देईल म्हणजे कामी येईल. दिले जीवदान मला तर तुला जगायला प्राणवय देईन. बघा एवढंसं रोपटं काय म्हणताय ते बघा.
तुला जगायला प्राणवायू, झाडापासून प्राणवायू मिळतो ना, तुम्हाला माहिती आहे ना. हां, जगवलंच मला तर तुझ्या देवांसाठी फुलं दे. रंगीत कितीतरी प्रकारची फुलं, सोनचाफा, टक्का, अमुक तमुक, नानाविध प्रकारची, सुवासाची, आकाराची, गंधाची, रंगांची सगळी बहर उडवून देईन. नवरात्रात आपण बघतो, गणपतीला नवरात्र आली की किती फुलांना बहर येतो. त्या फुलांना मी देवासाठी तुला फुलं देईन, माळा करायला फुलं देईन, हार करायला फुलं देईन. तळपत्या उन्हामध्ये तुझ्या कुटुंबाला सावली दे. मी तळपतोय, डोक्यावर 12 महिने 32 काळ पाऊस, थंडी, ऊन, वारा, सगळं काही ऊन कडक मी सगळं सहन करतोय. पण तळपत्या उन्हामध्ये सुद्धा तुझ्या कुटुंबाला सावली दे. सावलीमध्ये जाऊन बसतात ना लोक, ऊन लागल्यानंतर रस्त्यावर सुद्धा झाडाखाली जाऊन बसतात लोक. किती सुंदर कविता त्याने केलेली आहे, म्हणजे माझ्या डोक्यातनं आलेली. तुझ्या सानुल्यांना खेळायला, झाडाने कसं नाव केलं बघ, तुझ्या सानुल्यांना खेळायला माझ्या खांद्यात झोका दे. झुला बांधतात ना झाडाला. कधी आजारी पडला तर तुझ्या औषधाला कामी येईल. हीच औषधं आहेत वनस्पतींची हो. निवडुंगाच्या झाडाचे सुद्धा फुलांची आणि पानाने, आपण निवडुंगाच्या ह्याच्याने सुद्धा कितीतरी औषधं खोकल्यावरती आहेत. त्या निवडुंगाची सुद्धा माझ्या खांद्यात झोका दे. कधी आजारी पडला तर तुझ्या औषधाला कामी येईल. झालोय बेईमान तरी मी, शेवटी तुझ्या सरणाला कामी येईल. फुकट नाही जाणार, तुझ्या सरणाला. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रिकचा आता हे झाला आहे, पण पूर्वीच्या काळी लाकडावरच प्रेस जाळत असत. तर शेवटी तुझ्या सरणाला कामी येईल. पण मी असे कधीच करणार नाही. तुझ्यासारखा मी बेपर्वाई होणे नाही. म्हणून मी सांगतोय, झाडे लावा, झाडे जगवा. श्रोते हो, आज एवढंच पुरे. उद्याला मी आता या वनस्पतीने तुम्हाला प्रार्थना केली की झाडं जगवा, झाडं लावा सगळीकडे, त्याची जोपासना करा, फुलं पानं फळं त्याचा आनंद लुटा आणि त्याच्यातून औषधं तयार करण्याचं ज्ञान घ्या. आयुर्वेदामध्ये तुम्हाला जे काय कळत असेल किंवा पुस्तकातून वाचून बघायला मिळत असेल ते तुम्ही करा. आणि घरातल्या घरात औषधं तयार करून बाहेरची भारीतली आणखी स्ट्रॉंग औषधं मुलांना घालून देण्यापेक्षा सौम्य आणि घरातल्या घरात जर ती औषधं तयार केली. आता उद्याला आपण 4-5 औषधं बघणार आहोत, त्यांची नावं मी उद्याला तुम्हाला सांगते. पण एका दिवशी सगळी औषधं आपली होणार नाही. तर कोणकोणती औषधं आहेत ती उद्याला आपण बघूया. आणि त्याप्रमाणे पुढची वनौषधींपासून तयार होणारी औषधं, ती औषधं कोणत्या रोगावरती आहेत ते पण मी सांगून तशी आपण तयार करूया. नमस्कार श्रोते हो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमची काय मतं आहेत ती टाका. आणि माझा चॅनल आणि माझं हे प्रवचन सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि आजचं हे प्रवचन किंवा हे व्याख्यान किंवा ही माहिती थोडक्यात संपले, पूर्ण संपलेले नाही, थोडक्यात संपले अशी मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथे संपला असं मी जाहीर करते. नमस्कार. नमस्कार. अभिषेक केला नमस्कार.